चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती श्री गुरुदेव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रत्यक्ष अण्णासाहेब पाटील महाराज आणि वरी होत नाही बांधून नाही दिलं ज्याची आतुरतेनं वाट पाहणारे निरंजन महाराजांना म्हटलं की पुढे महाराज इथेच की नाही त्यांनी सांगितलं बा की निश्चित तर नाही सांगता येणार मुले पण येतील असं वाटते तर त्यांची जे आतुरतेनं वाट पाहणारे जे निरंजन महाराज आहेत पुढे महाराज इथं हजर झालेले आहेत आणि त्यांनी हेही सांगितलं की पुढे महाराजांना आमचं गावच पाहिलं नाही मला तर माहित नाही परंतु हे म्हणत होते की पुढे महाराज आमच्या इथं आले नाही ठीक आहे परंतु आज तर अशा प्रकारे आणि आम्हाला खूप आनंद झाला की बाबा महाराज आले त्यांनी बरं वाटलं तसे मी म्हटलं बाबा ज्ञानेश्वर महाराज तिथंच परंतु पुढे महाराज आले आणि इतर लोक सर्व लोकांचं नाव मी नाही घेऊ शकत नाही एवढं आणि ते महाराजाचा परिचय आहे सर्व लोकांना आणि इथे हा जो कार्यक्रम आहे याच्या अगोदर पार्श्वभूमी जर पाहिली तर इथं खरं बीजारोपण केलेलं आहे आमचे पूर्वज महाराज लक्ष्मण महाराज ते इथे येत होते आणि आमच्या इथून मोबाईलला जातोय त्याच्यानंतर तावडे महाराज त्यांनी बराच परिश्रम घेतलेला आहे आणि याच्या अगोदर हे गाव थोडंसं वेगळं होतं परंतु ते जेव्हापासून इथं आले तेव्हा त्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर जबल महाराजांनी सुद्धा त्यात बराच प्रयत्न केला मोहन महाराज आमचे दयाराम भाऊ त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे वास्तविक हे अढळणात असलेलं गाव आहे एक असं विशिष्ट नावाचं जे अज्ञानी लोक जास्त राहतात त्या इथं या लोकांना आता निरंजन महाराज झाले सुखदेव महाराज आहेत आणि अन्य बरेच लोक आहेत की ते सुद्धा याची प्रयत्न करून राहिले आणि महत्वाची गोष्ट आहे आपण सर्व ज्ञानी लोक आहोत इथं अज्ञानी कोणीही नाही सांगण्यासारखं नाही हे सर्व वक्ते आहेत श्रोते म्हणून बसले परंतु सर्व वक्ते आहेत सर्व लोकांना बोलता येते आणि समजतेचा निकाल लोकांनाच की आपण इथं सत्संग हा कशासाठी आहे त्याचं कारण काय आहे आणि ही ओळ आहे आज इथं जे ओळ दिलेली आहे आणि ज्या माणसाला ओळ दिलेली आहे ज्या वक्त्याला ओळ दिलेली आहे ते आज इथं हजर नाही आहे काही कारणास्तव पण थोडंसं वेगळं झालेलं आहे ठीक आहे परंतु ही ओळ आणि ही जी मृगजळासारखी ओळ आहे तशीच आपला संसार सुद्धा मृगजळासारखाच आहे त्या ओळीत ती सांगते की त्या मृगजळानं आपण केळी संत्रा आंबे हे लावू शकत नाही किंवा अंगूर लावू शकत नाही तसंच हे जे संसार आहे हा अनित्य आहे आणि परमेश्वरानं हा संसार म्हणजे जसं आपण लहान मुलाला कोणी रडलं म्हणजे त्याच्यासोबत खेळत ठेवतो आणि तो खेळत गुंग होते वास्तविक त्या खेळण्यापासून त्याला काही घडत नाही फक्त गुंगच होते तसंच हा संसार परमेश्वरानं आपल्यासाठी ठेवलेला आहे की फक्त इथं तुम्ही गुंग व्हा आणि आमचं कार्य पुढे चालू आहे असे आपण अनंत जन्म इथं आलेले आहोत हे एक जन्म नाही अनंत जन्म झालेले आहे इथे यासाठी परंतु इथं आता इथं लोक सर्व हे भाग्यवान आहेत की एवढं असूनही तुमचे या काही कामं असूनही तुम्ही इथं सत्संगासाठी सर्व लोक इथं हजर झाले हे तुम्ही भाग्यवानच आहे काही मलगणाचं परंतु अशी या प्रसंगात मग एकच थोडंसं एक वाटते आणि सर्व लोकांना वाटत असत की मला एक सांगा आपण सर्व लोक आहेत ते जवळपास 40, 50, 60 वर्षाच्या वरचे लोक का हे परमेश्वर काही 20, 25, 30, 35 वर्षाच्या लोकांना नको का पाहिजे त्यांनी आणि त्यांना ज्ञानाची आवश्यकता आहे परंतु ते इथं काय येत नाही
हा प्रश्न वेगळा आहे. आता ते थोडंसं ओळखला मी करू शकतो की आपण जे सर्व आहोत, आपल्या सर्व लोकांचे जे ज्ञानेंद्रिय आहे त्याचे विषय कळलेले आहेत. आपले जे ज्ञानेंद्रिय आहे आपले ज्ञानेंद्रियाचे विषय कळलेले आहेत. कानांना ऐकू येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, चव संपलेली आहे, पायानं चालता येत नाही, म्हणून आपण सर्व इथं परमेश्वराच्या पाठीमागे लागलेला असं माझं मत आहे. मला काय म्हणायचं आहे, मग ह्या सर्व लोकांना आणि आपले दिवस कमी आहे, आता दुसरं काही होत नाही म्हणून आपण सर्व इथं आहोत. असं नाही मला म्हणायचं की सर्व लोक तसे आहेत, परंतु असं तर आहेच. मग असं नाही तर मग जे जे तरुण लोक आहेत ते काय येत नाही, त्यांचे विषय, त्यांचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याचे जे विषय आहेत ते कार्यरत आहेत, आपले विषय कार्यरत नाही. ठीक आहे. असं असून जे लोक असं असूनही काही येत नाही त्यांना ते नाहीच ना, कारण ही जी आपली प्रकृती आहे ही पूर्वापार आलेली आहे. पूर्वापार जसं तुम्ही मागं होते त्या पद्धतीने इथं आलेले आहे. तुम्ही ज्या पद्धतीने कुत्रा बैल असं त्या पद्धतीने तुम्ही इथं आलेले आहे, तीच वृत्ती घेऊन इथं आलेले आहे. आपण आपल्याला परमेश्वराची आवश्यकता आहे सगळ्यालाच, परंतु आणि परमेश्वराची आहे, परमेश्वर बाहेर जायचं कारणच नाही, ते तुमच्यात स्थित आहे. आता सध्या प्रत्येकात परमेश्वर आहे, परंतु स्मृती बंद झालेला आहे. आपला परमेश्वराला समजून घेण्याची स्मृती आपल्यामध्ये नाही. आपण परमेश्वराला बाहेर पाहून राहिलो. ठीक आहे. मग इथं सांगितलं की परमेश्वराला बाहेर पाहतात. इथं ज्ञानेश्वर महाराजांचे सांगितलं काय की प्रत्येक लोकात परमेश्वर आहे असं तुम्ही समजा. प्रत्येक लोकात या सर्व जे समजा जीव जंतू आहे त्याच्या सुद्धा परमेश्वर आहे. अशी वृत्ती जेव्हा तुमची स्थिर होईल तेव्हा परमेश्वर पाहत तुम्हाला पुढे जावं लागत नाही. तर ते परमेश्वर तुमच्या आत आहे आणि तुम्ही सर्व लोकांना जर त्या परमेश्वरासाठी तुम्ही जर पाहासाल तर परमेश्वर पाहायला जायची गरज असते तर तुमच्यात आहेच. आणि भले या प्रसंगी एकच म्हणायचं आहे की प्रत्येक जण परमेश्वराच्या सर्व जगच आपणच नाही, सर्व जग परमेश्वर करणे बरोबर आहे. पण परमेश्वर सध्याला का वाटते का नाही समजतच नाही ना. आता सांगितलं परमेश्वराला नामस्मरण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. गुरु आपल्याला आवश्यक आहे आणि गुरुशिवाय आपण नामस्मरण करू शकत नाही. कारण एका देव किती आहेत आपल्याला, पुष्कळ देव आहेत ना. मग कोण्या देवाचं नाव घ्यायचं. तर या प्रसंगी मला एकच म्हणायचं आहे की प्रत्येकानं गुरु करणं आवश्यक आहे. गुरु करणं आवश्यक आहे. आपल्या गुरुची सेवा म्हणजे त्यांचं नामस्मरण. तुम्ही जितना त्याग होते भगवान उसके पास. तुम्ही सर्वच गोष्टी जर आपण जवळ करतो म्हणजे जन्म झालाय तुम्हाला त्यागी जीवन बनवावं लागेल. तुमच्यावर परमेश्वर प्राप्तीसाठी त्याग करायला, संसाराचा त्याग करायला लागेल तुम्हाला. आणि संसाराचा त्याग म्हणजे कसं, संसार सोडून जाणं नाही. संसार सोडून कुठं हिमालयात जायचं नाही. अरे काहीच करत नाही त्याच्याला, सर्व लोक गोंधळले जाते. आणि तुमच्या जवळच तेवढे सर्व करता येते, परंतु ते अभिलाषा सोडून द्या. तुम्ही त्याच्यावर अभिलाषा सोडून द्या संसाराची. जोपर्यंत करायचा मुलं बाळा झाले तोपर्यंत इन्व्हॉल्व राहा त्याच्याची, नंतर कशाला करता येईल. पण आपल्याला काय वाटतं की नाही माझ्याकडूनच सर्व होते. आज सर्व लोकांची परिस्थिती हे होऊन राहिलेली आहे आणि हेच मृगजळ आहे. आता हे जे सांगितलेलं आहे मृगजळ, की मृगजळ आहे की या संसारात कोणत्याही प्रकारे आपलं काहीही नाही. हे फक्त खेळ आहे आणि आपलं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण सर्व इथं आहोत आणि श्वास संपला की आपण जाणार आहोत. काही सांगायला लागत नाही. तर श्वास संपेपर्यंत आपण होईल तेवढं परमेश्वराचं नामस्मरण करायचं. लोकांचं अंतकरण दुखणार नाही एवढं नक्कीच वागाचं. गावचं, बाहेरचं, घरचं सर्व लोकांचं अंतकरण सांभाळा आणि परमेश्वराचं नामस्मरण करा. हेच आपल्याला या सत्संगातून समजून घ्यायचं आहे. आणि आयोजकांनी मला इथे 2 शब्द देण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सद्गुरुनाथ महाराज.